तर नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहून लाडक्या बहिणी त्रस्त झालेल्या आहेत, पण अजूनपर्यंत वितरणासंदर्भात कसलीही अपडेट समोर आलेली नाही. प्रसार माध्यमांवर बातम्या येत आहे की 3 हप्ते हे एकत्रितपणे मिळू शकतात, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे. त्यानंतर काही बातम्या येत आहे की 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित मिळणार. आणि काही बातम्या अशा येत आहे की नोव्हेंबरच्या हप्त्याचा GR आला, त्यामुळे फक्त नोव्हेंबरचाच हप्ता हा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, 1 हप्ता जमा हो, 2 हो की 3 हो, पण हे हप्ता जमा कुठपर्यंत होईल असा प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, नेमका प्रश्न पाहणार आहोत की नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबर डिसेंबरचा येऊ की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा येऊ, हा कधी जमा होईल. तर लाडक्या बहिणींनो, या संदर्भातली माहिती आपण सविस्तरपणे अगदी थोडक्या शब्दात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींनो, तुम्ही आपला व्हिडिओ जर पाहिला पूर्ण तर नक्कीच तुमच्या मनाचं समाधान होईल. नमस्कार, मी भाऊसाहेब गोळे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार. जर नोव्हेंबर डिसेंबरचा एकत्र येत असेल तर ते कधी जमा होणार, आणि नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा 3 हप्ते 4,500 रुपये जरी जमा होत असेल तरी ते कधी जमा होणार. कारण लाडक्या बहिणी आता त्रस्त झालेल्या आहे हप्त्याची वाट पाहू पाहू, पण अजूनपर्यंत हप्ता वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही. फक्त एक GR 8 डिसेंबरला जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर अजूनपर्यंत 10-12 दिवस निघून गेले, पण वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही. पण लाडक्या बहिणींनो, नेमका तुमचा हप्ता हा कधी जमा होणार हा महत्वाचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, आज 21 तारीख आहे. नगर परिषद आणि नगरपालिकेची मतमोजणी आहे. सर्व यंत्रणा ही मतमोजणीकडे व्यस्त आहे लाडक्या बहिणींनो, आणि त्यात आज रविवार, त्यामुळे आज तुम्हाला कसलीही अपडेट येणार नाही. पण लाडक्या बहिणींनो, मिळालेल्या माहितीनुसार तुमचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींनो, तो तुम्हाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. लाडक्या बहिणींनो, 2 हप्ते सुद्धा एकत्र येऊ शकतात, नोव्हेंबर आणि डिसेंबर. याचं कारण असं, लाडक्या बहिणी या प्रचंड नाराज झालेल्या आहेत आणि समोर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे, आणि निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींची नाराजी सरकारला झेपावणार नाही. त्यामुळे तुम्हाला खुश करण्यासाठी 2 हप्ते एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते, ते पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात. आणि लाडक्या बहिणींनो, जर सोमवारपर्यंत डिसेंबरचा GR आला तरच तुमच्या खात्यावर 2 हप्ते जमा होईल, अन्यथा तुम्हाला नोव्हेंबरचा एकच हप्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, असाच जर तुम्हाला उशीर होत राहिला हप्त्यासाठी तर लाडक्या बहिणींनो, ही योजना बंद पडायची वेळ येईल. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आवाज उठवला पाहिजे. ज्या महिन्यातला तुमचा जो हप्ता आहे तो त्याच महिन्यात तुम्हाला मिळाला पाहिजे. लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या ताईंनी आपल्या व्हिडिओला हाईप करा, सबस्क्राईब करा. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यातर्फे मी सरकारला प्रश्न विचारणार की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा त्या महिन्याचा त्याच महिन्यात तुम्ही का देत नाही, तर याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण सरकारला मागणार आहोत. लाडक्या बहिणींनो, तुमचा सपोर्ट असू द्या. आणि लाडक्या बहिणींनो, तुमचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे. या अगोदर सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं होतं की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो निवडणुकीच्या कारणाने मागे पुढे झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला तो हप्ता आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येईल. आणि लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर अपडेट राहा. जय महाराष्ट्र.